शुभ सकाळ. सकाळची सुरुवात स्वामींच्या नावाने. नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. मी रुपाली आपले स्वागत करीत आहे आपल्या घरच्या स्वादमध्ये. आज मी बनवलेला आहे बेसन रवा मिक्स खमंग ढोकळा. चला तर अगदी पटकन होणारा, मऊसूत, जाळीदार आणि लुसलुसीत सर्वांनाच आवडेल. तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास एखादा लाईक नक्की करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करते. इथे मी मोठी वाटी बेसन पीठ घेतलेलं आहे, मध्यम वाटी दही आणि छोटी अर्धी वाटी रवा घेतलेला आहे. बेसन पीठ घालून घ्यायचे एका भांड्यात, रवा घालून घ्यायचा, मीठ घालायचे चवीनुसार. नंतर 2 चमचे मी इथे साखर घातलेली आहे. त्याच्यानंतर चिमूटभर हळद टाका, जास्त घालू नका नाहीतर ढोकळा लालसर होतो. आता आपल्याला इथे दही घालून थोडं थोडं पाणी घालून आपण मिश्रण इथे एकजीव करून घेणार आहे. पीठ आपल्याला इथे पातळही करायचं नाही आणि घट्टही करायचं नाही आहे. मध्यम पीठ ठेवायचे. अशा प्रमाणात तुम्ही ढोकळा बनवताल तर नक्कीच परफेक्ट होईल. अगदी पहिल्यांदा बनवत असताल तरीही होणार, अजिबात बिघडणार नाही. हे बघा, आता इथे मी असं माझं पीठ झालेलं आहे. मी 15 मिनटं याला झाकून ठेवणार आहे. झाकून ठेवले मी पीठ. 15 मिनटाच्या नंतर आपण ह्याच्यामध्ये तेल घालून घेऊयात. मी इथे 2 चमचे थंड तेल घातलेलं आहे आणि त्याला पुन्हा हलवून पुन्हा झाकून ठेवून देणार आहे. आता हा ढोकळा तुम्ही कढईमध्ये लावा, टोपात लावा. आता मी इथे कुकरमध्ये लावलेला आहे, त्याच्यामुळे मी आता कुकर गरम करायला ठेवणार आहे एकीकडे. त्याच्यामध्ये मी पाणी घालून घेते आणि अर्ध लिंबू घालते आणि जाळी ठेवून घेते. लिंबू मी अशासाठी घातलेला आहे की कुकर आपला काळा पडू नये. आता इथे काय करायचे, कुकरची शिट्टी काढायची आहे, रिंग काढायचे आणि कुकरचं झाकण लावून त्याला गरम होऊन द्यायचे. आता इथे आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा लावून घेणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. इथे आपण पूर्वतयारी करून घ्यायची आहे. ते मी सोडा किंवा बेकिंग पावडर वापरणार नाही, एक इनो पॉकेट वापरणार आहे. तो मी घालून घेतला. आता ह्याच्यावर थोडंसं पाणी टाकायचे आणि इनो ॲक्टिव्ह होतो पटकन. आणि ही प्रोसिजर आपल्याला एकदम फास्ट करायची. 5 मिनटं हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचे. बघू शकता पीठ कसं फुलत चालले आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यात ओतून घ्यायचे, टॅप करून घ्यायचे डब्याला आणि ढोकळा शिजायला ठेवून द्यायचा आहे. बघू शकता आता इथे मी ढोकळा ठेवून दिला आणि त्याला 15 ते 20 मिनटं आपण मध्यम गॅसवर शिजू द्यायचं आहे. छान होतो, मस्त होतो, नक्की ट्राय करा. आता ही 15 ते 20 मिनटाच्या नंतर आपण चेक करूया. मी एक सुरी घेतलेली आहे आणि सुरीच्या साहाय्याने चेक केला, क्लीन निघाली म्हणजे आपला ढोकळा रेडी झाला आहे. उतरून घेतला मी इथे ढोकळा. आता थंड झाल्याच्या नंतर आपण त्याला काढून घेणार आहोत. आता ढोकळा थंड झालेला आहे. मी आता साईडच्या कडा मोकळ्या करून घेते आणि ढोकळा एका प्लेटमध्ये काढून घेते. पटकन निघतो, बघू शकता पटकन निघतो इथे आणि होतो सुद्धा सुंदर. बघा छान असा जाळीदार ढोकळा झालेला आहे. आता मी इथे वड्या कापून घेते. बघा इथे मी कापतानाच कळते, तुम्हाला कळेलच की ढोकळा कसा बनलेला आहे. हे बघा, आता त्याच्यानंतर मी ढोकळ्यासाठी फोडणी तयार करून घेणार आहे. कापून घेतलं आहे मी इथे सर्व वड्या. आता इकडे मी कढई गरम करायला ठेवली आहे. त्याच्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल घालून घेतले, नंतर मोहरी घालून घेतली, जिरं घालून घ्यायचं आहे आणि कढीपत्ता घालायचा आहे, मिरच्या घालायच्या आहेत. इथे मी 1 चमचा सफेद तीळ पण घातलेला आहे, ते तुमच्यावर आहे, आवडत असेल तर घाला. थोडंसं मीठ घालायचे, पुन्हा इथे 1 चमचा साखर घालायचे, थोडंसं पाणी घालायचे. आवडत असेल तर अर्ध लिंबू पण तुम्ही ह्याच्यात पिळू शकता, त्यानेसुद्धा छान होतं. आता इथे आपलं होतच आली आहे फोडणी. एखादी उकळी काढायची. झाली आहे फोडणी. आता घालून घेते मी ढोकळ्यावर. हे बघा झाली आपली फोडणी पण घालून. बघू शकता, तुम्हाला मी ढोकळा दाखवते. हे बघा सॉफ्ट झालेला आहे, एकदम मस्त. तुम्हाला मी तोडून दाखवते आतून किती जाळीदार झालेला आहे, बघू शकता. चला तर तुम्हाला माझा हा बेसन रवा मिक्स खमंग ढोकळा आवडला असेल तर मग या खायला आणि नक्की ट्राय करा आणि घरच्यांना खायला घाला. आणि व्हिडिओ आवडला असेल, रेसिपी आवडली असेल
तर लाईक करा, शेअर करा, बेल आयकॉनवर प्रेस करा आणि हो, एखादी कमेंट नक्की करा. चला तर मग नेहमी हसत राहा, आनंदी राहा, मस्त मस्त खात राहा. भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपी घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.